येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट. नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल निर्मळ सरोदे तुम्हाला जेजुरी येथील खंडोबा मंदिर देवस्थानाबद्दल महत्त्व व इतिहास सांगणार आहे. पण त्या अगोदर डॉक्टर स्नेहल निर्मळ सरोदे या यूट्यूब चॅनलला नवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा. तर आता बघूया आपण जेजुरी येथील खंडोबा मंदिर देवस्थानाबद्दलची माहिती. जेजुरी मंदिर पुणे हे पुण्यापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेले एक प्रसिद्ध मंदिर आहे. हे खंडोबाचे मुख्य पूजास्थळ आहे, ज्याला म्हाळसाकांत, मल्हारी मार्तंड व मैलारलिंग अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. खंडोबा हे अनेक महाराष्ट्रीय कुटुंबासाठी एक विशेष देवता आहे, ज्यात योद्धे, पुजारी, शेतकरी आणि मेंढपाळ यांचा समावेश आहे. जेजुरी मंदिर 758 मीटर उंच टेकडीवर आहे आणि या टेकडीवर भरपूर चुन्याचे साठे आहेत. मराठा साम्राज्यातील एक अतिशय महत्त्वाचा किल्ला असलेल्या शनिवार वाडा किल्ला बांधण्यासाठी या दगडांचा वापर करण्यात आला होता. येथील सर्वात रोमांचक उत्सवांपैकी एक म्हणजे भंडारा उत्सव. या उत्सवात सुमारे 6 लाख लोक सहभागी होतात. उत्सवादरम्यान लोक टेकडीवरून मंदिरात जाताना हळद फेकतात, ज्यामुळे संपूर्ण परिसर पिवळा दिसतो. यामुळे जेजुरीला सोन्याची जेजुरी म्हणतात. हा सोनेरी उत्सव वर्षातून 3 वेळा होतो. उत्सवादरम्यान खंडोबाची एक खास मूर्ती जवळच्या करहा नदीत नेली जाते, जिथे तिचे विसर्जन केले जाते. मंदिरात पोहोचण्यासाठी 7 कमानी पार कराव्या लागतात आणि नंतर काही पायऱ्या उतरून खाली यावे लागते. मंदिराला भिंतींनी वेढलेले एक मोठे अंगण आहे. मंदिराच्या परिसरात 63 वरांडे आहेत. हे मंदिर एक किल्ल्यासारखे बांधलेले आहे. 3 दरवाजे आहेत. येणाऱ्या प्रत्येकाला उत्तरेकडील दरवाजाने प्रवेश करावा लागतो. जेजुरी हे त्याच्या 2 मंदिरासाठी प्रसिद्ध आहे: प्राचीन कडेपठार आणि सहज पोहोचता येणारे गडलोट. कडेपठार मंदिरात भगवान खंडोबा आणि देवी म्हाळसा यांच्या स्वयंप्रकाशित लिंगांपर्यंत पोहोचण्यासाठी 750 पायऱ्या चढाव्या लागतात. 450 पायऱ्या असलेल्या गडलोट मंदिरात 18 कमानी व 350 दिव्यांचे खांब आहेत, जे त्या जागेला हळदीच्या पिवळ्या रंगाने भरतात, ज्यामुळे जेजुरी खरोखरच एक चैतन्यशील ठिकाण बनलेले आहे. जेजुरी मंदिरात हिंदू देवतांची पूजा केली जाते व खंडोबा हा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय देवतांपैकी एक आहे आणि जेजुरी हा सर्वात महत्त्वाचा आहे. पौराणिक कथेनुसार मल्ल आणि मनी हे 2 राक्षस पृथ्वीवर अराजकता निर्माण करत होते आणि ऋषींना त्रास देत होते. जेव्हा इंद्र आणि विष्णू मदत करू शकले नाहीत, तेव्हा ऋषी शिवाकडे वळले. शिवाने खंडोबाचे रूप धारण केले, नंदीवर स्वार झाले आणि राक्षसांची युद्ध करण्यासाठी आपल्या सैन्यांचे नेतृत्व केले. या अवतारात त्याला 3रा डोळा, कपाळावर अर्धवर्तुळाकार चंद्र आणि हळदीने झाकलेले शरीर होते. खंडोबाने अखेर एका भयंकर युद्धानंतर राक्षसांचा पराभव केला. मनी राक्षसाने क्षमा मागितली आणि त्याचा पांढरा घोडा अर्पण केला. त्याने प्रत्येक खंडोबा मंदिरात उपस्थित राहण्याची आणि बकरीचे मांस खाण्याची विनंती केली. शिवाने त्याची इच्छा मान्य केली आणि त्याला राक्षसात रूपांतरित केले. नंतर मल्लचा शिरच्छेद केला. मल्लचे डोके मंदिराच्या पायऱ्यांवर पडले आणि भक्तांनी त्याला तुडवले. खंडोबा मंदिराचा इतिहास समृद्ध आहे आणि या मंदिराला दंतकथा आणि पुराण कथांनी भरलेले आहे. भगवान खंडोबा, ज्याला खंडेराय म्हणूनही ओळखले जाते, हे प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात पूजले जाणारे लोकदेवता आहे. जेजुरीतील हे मंदिर खंडोबाच्या उपासनेसाठी मुख्य केंद्रांपैकी एक आहे आणि त्याचे मूळ राक्षसांना पराभूत करण्यासाठी भगवान शिवाच्या अवताराच्या कथांशी जोडलेले आहे. भगवान खंडोबाला 2 बायका होत्या: म्हाळसा व्यापारी म्हणजेच वाणी समुदायातील आणि बानाई मेंढपाळ धनगर जातीतील. म्हाळसा संस्कृतीचे प्रतीक म्हणून पाहिली जाते, तर बानाई निसर्गाचे प्रतिनिधित्व करते. जेजुरीमध्ये अनेक उत्साही सण साजरे केले जातात, जसे की सोमवती उत्सव म्हणजेच भंडारा उत्सव. प्रजनन आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून भगवान खंडोबाला हळद अर्पण केली जाते आणि नवविवाहित जोडपे अनेकदा येथे आशीर्वाद घेतात. दुसरा जो आहे चंपाषष्ठी, भगवान शिवाच्या स्मरणार्थ 6 दिवसांचा उत्सव, ज्यामध्ये पारंपरिक विधी जसे की देवतेला बिल्वपत्रे आणि लाल गुलाब अर्पण केले जातात. हे मंदिर वर्षभर खुले असते. दररोज सकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत दर्शनाची वेळ असते. जेजुरी मंदिरातील पुजारी खंडोबाची पूजा बेलाची पाने, हळद, कांदा व इतर भाज्या वापरून करतात. ते कांदा आणि वांग्याचे स्वादिष्ट पदार्थ देखील देतात. नैवेद्य म्हणून त्यांना शाकाहारी जेवण दिले जाते, जरी त्यांचे अनुयायी त्यांना मांसाहारी मानतात. भाविक कधी कधी बकरीचे मांस अर्पण करतात, परंतु हा विधी मंदिराच्या आत नाही तर मंदिराबाहेर केला जातो. मी या जेजुरी मंदिरातील खंडोबाचे दर्शन घेतले आहे. तुम्ही पण नक्की घ्या व ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.